नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड तालुक्यातील लाडवली ते मांडले रस्त्याची दुरावस्था कायम. 8 किलोमीटरचा प्रवास ठरतोय जीवघेणा. नागरिकांची तातडीच्या दुरुस्तीची मागणी. दरडग्रस्त गावांसाठी शासनाला अहवाल. सुरक्षित पुनर्वसनासाठी प्रयत्नांची ग्वाही. भरत गोगावले यांनी धोकाग्रस्त भागांची केली पाहणी. एमपीएससी आंदोलन अखेर स्थगित. ऑफलाईन परीक्षेच्या निर्णयाचे स्वागत. विद्यार्थ्यांच्या मागणीला सरकारचा प्रतिसाद. आणि दारूच्या नशेत कामगाराची निर्घृण हत्या. किरकोळ वादाचे रूपांतर खुनात. अवघ्या काही तासातच आरोपीला अटक. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील लाडवली ते मांडले या सुमारे 8 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून या मार्गावरील प्रवास नागरिकांसाठी धोकादायक बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून सततच्या पावसामुळे रस्त्याच्या साईड पट्ट्या देखील वाहून गेल्यात. त्यामुळे वाहन चालकांना खड्डे चुकवत अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. या मार्गाचा वापर शाळकरी विद्यार्थी, वयोवृद्ध कामगार तसेच परिसरातील सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. मात्र रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे अपघाताचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जाते. लाडवली ते मांडले रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून संपूर्ण रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेबाबतचे आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केले असून याबाबत संबंधित प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. ह्या मांडला ते लाडवली रस्त्याचे काम कोणी करत नाही आणि परत डिलिव्हरीचे केस आमच्या गाडीनं जातात. ह्या मांडल्यापासून 50,000 गाड्या वाहतूक आहे. शाळेचे मुलांचे पण प्रश्न आहेत. म्हातारी माणसांना दवाखान्यात नेते वेळी गुडघा हातात दुखतात, आमचं असं कंबर दुखते. परत डिलिव्हरीचे केस एकदम आस्तेच न्यावा लागतात आणि आस्ते गाडी घ्या म्हणतात काका. मग आस्ते गाडी न्यावा लागते. प्रशासनाला काही फरक पडत नाही. आमदार खासदार इकडचे काहीच काम करत नाही. उल्वेनोडमधील सेक्टर 24, 25 आणि 25 परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक महिलांनी सिडकोचे अधिकारी योगेश गोसावी यांची भेट घेऊन रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले. या परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. नागरिकांना रोजच्या प्रवासात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून अनेक लहान मोठे अपघात घडल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. यावर सिडकोचे अधिकारी योगेश गोसावी यांनी लवकरात लवकर सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र दिलेल्या आश्वासनानुसार काम न झाल्यास रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील मनसेने दिलाय. यावेळी राहुल पाटील, मनीषा पाटील, सुनीता पाटील, रेश्मा म्हात्रे, बबलू पाटील, निर्दोष गोंधळी, आकाश देशमुख यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. दरम्यान रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत मनसेने केलेल्या मागण्यांवर सिडकोने खड्डे तातडीने बुजवण्याचं आश्वासन दिलंय. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे दरडी कोसळणे आणि जमिनीला भेगा पडण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी धोकाग्रस्त गावांची पाहणी करून ग्रामस्थांना सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे. नाणेघोळ, सडे, किनेश्वर, पेठवाडी, ओंबळी आणि क्षेत्रपाळ या गावांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाड येथे शुक्रवारी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नैसर्गिक आपत्तींचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. पाहणी दरम्यान ग्रामस्थांनी घरांना पडलेले तडे, जमिनीतील भेगा आणि संभाव्य दरडींचा धोका याबाबत चिंता व्यक्त केली.
काही गावातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याची तयारी देखील दर्शवली। यावर मंत्री भरत गोगावले यांनी ग्रामस्थांचे जीवित व मालमत्तांचे संरक्षण हे शासनाचे प्राधान्य असून आवश्यकतेनुसार सुरक्षित ठिकाणी स्थलांतर आणि भविष्यात कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही दिली। तसेच महाड आणि पोलादपूर तालुक्यात पावसापूर्वी करण्यात आलेल्या नदीपात्रातील गाळ उपशामुळे यंदा मोठ्या महापुराची परिस्थिती उद्भवली नसल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। आजच आम्ही पाहणी दौरा ठेवलेला आहे। तहसीलदार आहेत, सभापती आहेत, इतर काही आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। आज नेमके आम्ही सडे, त्यानंतर नाणेगोल, त्यानंतर किनेश्वर, पेटवाडी आणि आत्ता आम्ही क्षेत्रफळाला चाललो। आम्ही पाहिली प्रत्यक्ष वस्तुस्थिती की जे जमिनीला चिरे पडलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी शिरून त्या खाली सरकलेल्या आहेत। घरांना आतमध्ये अंगणामध्ये अशा चिरा गेलेल्या आहेत, तडे गेलेले आहेत। आणि मग जी काही घरं आम्हाला धोकादायक वाटत आहेत ते आता आम्ही तहसीलदारांना सांगितलेलं आहे की आपल्याला ती घरं त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे। भविष्य काळामध्ये कधीही ते दरडे येऊन त्याच्यावरती फार मोठा अपघात होऊ शकतो आणि करता आम्ही ही उपाययोजना करतो आहे। आम्ही कालच परवा शासनाकडं कॅबिनेटमध्ये विषय मीच काढला होता आणि त्यांना आम्ही सांगितलं होतं की बोल ही अशी पावसामध्ये फार मोठे नुकसान झाले, परंतु यावेळेला कुठेही जीवितहानी आमच्याकडं दोन्ही तालुक्यात तशी झालेली नाही आहे। कारण 2021मध्ये आपण पाहिलं जवळजवळ 97 लोक महाड आणि पोलादपूरमध्ये दरडीखाली गेली होती। यावेळेला नद्यांचा गाळ काढल्यामुळे आम्हाला पूरबीर का अशी परिस्थिती निर्माण झाली नाही आणि जी काय आता दरड्या आलेल्या आहेत पण ते आम्हाला सावधानतेचा इशारा म्हणून आमचं पुनर्वसन त्यांना करून देणं गरजेचं आहे। आणि त्याप्रमाणे उद्या आम्ही महाडला सगळे अधिकारी आणि आमचे लोकप्रतिनिधी यांची मीटिंग लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही निर्णय आम्ही करतो। MPSCच्या भरती परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात आणि संगणकाधारित म्हणजेच CBT परीक्षा पद्धतीचा निर्णय रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी नवी मुंबई काँग्रेसतर्फे सुरू करण्यात आलेले आंदोलन अखेर स्थगित करण्यात आले आहे। बेलापूर येथील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाबाहेर 8 जुलैपासून विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी उपोषण सुरू करण्यात आले होते। यासोबतच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहिमा देखील राबवण्यात आली। तब्बल 9 दिवस सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी MPSCच्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीला तुर्तास 1 वर्षासाठी स्थगिती देण्याची घोषणा केली। सरकारच्या निर्णयानंतर नवी मुंबई काँग्रेसने आपले उपोषण मागे घेत आंदोलन स्थगित केले। ACP मयूर भुजबळ यांच्या उपस्थितीत आंदोलनाची सांगता करण्यात आली। यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाडू भरवून फुलांची उधळण करत तसेच वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांच्या मागणीला मिळालेल्या प्रतिसादाचा आनंद व्यक्त केला। सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी पुढेही पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। देखिए, ये 9 दिन का अनशन का इम्पैक्ट तो सरकार के ऊपर हुआ है, क्योंकि सरकार देख रही है पिछले 10-12 दिनों में हर जिले में विद्यार्थी जो सड़कों पे आए हुए और बड़े बड़े आंदोलन हो रहे हैं। और ये जो हमारा 9 दिन का यहाँ का जो प्रेशर है हमने जो MPSC के ऊपर डेवलप किया उसकी आज जीत हुई है। और आज सरकार ने ये जो परीक्षा है वो अगले 1 साल तक ऑफलाइन सिस्टम से लेने का उन्होंने जाहिर किया है। हमारा ये आंदोलन शुरू होगा क्योंकि हमारी प्रमुख मांग यही थी कि ये ऑफलाइन पद्धति से हो जाए, नॉर्मलाइजेशन पद्धत जो सिस्टम है उसको रद्द किया जाए और आगे जो भी आप निर्णय लोगे तो आप विद्यार्थियों के साथ, विद्यार्थी संगठनों के साथ और जो क्लासेस चला रहे हैं उनके साथ डिस्कस करके आप जो आगे का निर्णय लेंगे वो आपने निर्णय लेना है। तो ये आंदोलन अभी टेम्पररी स्थगित हुआ है, ऐसा नहीं है कि ये कैंसिल हुआ है या रद्द किया गया है। हम आगे भी ये आंदोलन शुरू रखेंगे जब तक विद्यार्थियों के ऊपर अन्याय होगा, जब ये आंदोलन बढ़ेगा।
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दारूच्या नशेत झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान एका कामगाराच्या निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पाली फाटा परिसरातील जेपी पॅलेस हॉटेल लगतच्या रिकाम्या गाळ्यात एका व्यक्तीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्यानंतर खोपोली पोलिसांनी अवघ्या काही तासात या खुनाचा उलगडा करत आरोपीला अटक केले। माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। मृताच्या डोक्यावर गंभीर जखमा आढळल्याने पोलिसांनी तातडीने 3 विशेष तपास पथके तयार केली। तपासादरम्यान मृताची ओळख दिनेश कुशवा तर आरोपीची ओळख रामसहाय कालीप्रसाद पाल अशी पटली। दोघांनीही घटनेपूर्वी मद्यप्राशन केले होते। त्यानंतर झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापाच्या भरात आरोपीने लाकडी दांडक्याने दिनेश कुशवा यांच्या डोक्यावर जोरदार वार केला। गंभीर जखमी झालेल्या दिनेश कुशवा यांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला। तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर खोपोली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्याला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहुल यांनी दिली। रायगड जिल्ह्यातील खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पाली फाटा म्हणून भाग आहे। त्या पाली फाट्याला असलेल्या जेपी पॅलेस लॉजिंगच्या समोर एक मोकळा गाळा आहे। त्या मोकळ्या गाळ्यामध्ये सकाळी एक 10 वाजेच्या सुमारास एक डेड बॉडी पडलेली आणि तिचं बळंचसं रक्त वाहून गेलेलं आहे आणि त्या डेड बॉडीच्या डोक्याला एक जखम झालेली अशी डेड बॉडी आम्हाला मिळून आली। त्यामध्ये घटनेची माहिती मिळताच तात्काळ त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनचा स्टाफ गेला। त्यानंतर रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम आणि अपर पोलीस अधीक्षक माननीय अभिजित चौधरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या डेड बॉडीची ओळख पटवण्यापासून त्याला कुठल्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला आहे, त्याचा कुठं वाद झाला होता का याच्याविषयी संपूर्ण तपास आमच्या खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे साहेब यांनी केला। त्या तपासाकरता त्यांनी विविध 3 पथके स्थापन केली होती। त्यानंतर मग त्या बॉडीची ओळख पटवण्यात आली तर तो व्यक्ती हा दिनेश सिंग कुशवा हा एक कामगार होता। तर तो मूळचा राहणारा इंदोरचा आहे, पण इथे खोपोलीतल्या निमासो फॅक्टरी येथे तो काम करतो आणि त्या व्यक्तीची जी बॉडी आहे आणि त्याच्या डोक्यावर कुठल्या तरी वस्तूनं वार करून त्याचा मृत्यू झालेला आहे, म्हणजे त्याचा खून झालेला आहे असं आमच्या निदर्शनास आलं। त्यानंतर मग काल तो काय करत होता दिवसभर, कोणाशी वाद झाला होता का, त्याला शेवटचं कोणी पाहिलं होतं, या गोष्टींचा तपास करत असताना आपल्याला असं लक्षात आलं की रामसहाय कालीप्रसाद पाल हा या गुन्ह्यातला आरोपी आहे। याच्यासोबत काल त्याचं भांडण झालं होतं आणि त्या भांडणाच्या अनुषंगात त्या दोघांमध्ये मारामारी होऊन या रामसहाय कालीप्रसाद पाल यानं त्या मृतक जो आहे दिनेश सिंग कुशवा याच्या डोक्यामध्ये लाकडी दांडा मारून त्याचा खून केलेला आहे असे हकीकत निष्पन्न झाले। त्या पद्धतीने मग आम्ही साक्षीदार निष्पन्न केली आणि त्या गुन्ह्याची आपण भारतीय न्याय संहिता कलम 103(1) म्हणजेच जुनं 302 नुसार FIR दाखल केलेली आहे। आमच्या तपास पथकानं तात्काळ आरोपी रामसहाय पाल याला ताब्यात घेतलं, त्यानंतर त्याला अटक केलेलं आहे आणि अशा प्रकारे दारूच्या नशेमध्ये काही क्षुल्लक कारणांवरून हा गुन्हा घडलेला आहे खुनाचा, तो आम्ही डिटेक्ट केलेला आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे। ही संपूर्ण कारवाई आमच्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनामध्ये पार पडलेली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड दापोली मार्गावर मुंबई सेंट्रल आगाराची फौजी आंबवडे मुंबई ST बस घसरून रस्त्याच्या कडेला गेल्याची घटना घडली। महाडच्या दिशेने जात असताना दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान कुर्ले गावाजवळ ओल्या रस्त्यावरील साईड पट्टीवर बस घसरली आणि रस्त्याच्या बाजूला गेली। या बसमध्ये त्यावेळी 5 प्रवासी प्रवास करत होते। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही। मात्र गेल्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला याच मार्गावर वाहने घसरण्याच्या घटना घडल्या होत्या। यंदाही पावसाळा सुरू होताच अशाच प्रकारची घटना घडल्याने या राज्यमार्गाच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले।
स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांकडून या मार्गावरील धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती करून सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। सुदैवाने या अपघातात मोठी दुर्घटना टळली असली तरी संबंधित विभागाने या पर्यायी मार्गाची तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। सिंधुदुर्गासह राज्यभरात चर्चेत असलेल्या कथित अघोरी प्रथा, जादूटोणा आणि भोंदूगिरी प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळालंय। माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दाखल केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासादरम्यान ठाकरे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांनी गंभीर आरोप केले असून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे अशी मागणी वैभव नाईक यांनी केली। दरम्यान हे सर्व आरोप वैभव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेत। भोंदूबाबा जे सावंतवाडीचे कोळगावचे फिरोज बाबा आहेत ते जितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहेत। असं असताना आज शिवसेनेच्या लोकांवर काही राऊतांवर आरोप होत होते। आज संजू बरबसुद्धा ह्या बंधुबाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधारातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले, त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनासुद्धा चौकशीला आणलेली आहे। आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमचा खरं तर सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे की आज अनेक ठिकाणी खरात बाबा सावंतवाडीतल्या कुठल्या आमदारांचे जवळ होते हे सुद्धा माहिती आहे। आता ही संजू परबसुद्धा या फिरोज बाबांवर काय काय विषय केलेले आहेत आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा हायवेला असलेले एक बुवासुद्धा अनेक लोकांना राजकीय निवडणुकीचं तंत्र देत असतात। खरं तर सिंधुदुर्ग जिल्हा हा देवदेवतांचा जिल्हा आहे। यामध्ये अनेक आध्यात्मिक गुरु होऊन गेलेले आहेत। असं असताना या सगळ्या राजकीय लोकांना निवडणुकी जिंकण्यासाठी हे कुठलं तंत्र या बाबांकडनं घेतात हा खरं तर प्रश्न आहे आणि त्यामुळे संजू बरोबर सुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सिंधुदुर्गातील कथित अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांना आता आणखी धार आली आहे। ठाकरे शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या आरोपांना शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। दरम्यान या प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले असून या आरोपांची स्वतंत्रपणे अधिकृत पुष्टी झालेली नाही। संबंधित प्रकरणाचा तपास यंत्रणांकडून सुरू आहे। वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली। मला आतापर्यंत तर रात्रीचे 9 वाजले कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। का दारू पिऊन बोलतो, का दारू पितो एवढं मला माहिती आहे, तर दारू पिऊन बोलायला लागला हे मला आता कळतं, कारण ही नोटीस आतापर्यंत मला कोणती पोचलेली नाहीये। जेव्हा नोटीस येईल तेव्हा मी त्याचं उत्तर देईन। एवढंच मला ठिकाणी सांगायचं आहे, मी काही जास्त बोलणार नाही। मला नोटीस आली नाहीये त्याच्यामुळे काय बोलू इच्छित नाही आणि त्यांनी जो कोणती जी नोटीस देतोय ती काय त्याने स्वतः तयार केली ते मला पहिलं बघितलं पाहिजे। त्याच्यामुळे जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत मी त्याच्यावर अधिक काय बोलू इच्छित नाही। फिरोज बाबा जे काही कोण लोक असतील, आम्ही मतदानासाठी फिरत असतो, काही लोक ग्रुपमध्ये येऊन आम्हाला बुके देतात, त्याच्यावर आम्ही काय बोलणार? कोणाला आम्ही बुके नाकारू शकत नाही। कोणी फुलं दिली तर आम्ही घेत होती, याचा अर्थ त्याच्या कारणामध्ये आमचा काय संबंध नसतो। बुके वगैरे त्यांनी दिलाय मला, आम्ही मान्य करतो, तो सुद्धा 50 लोकांना दिलेला बुके आहे। काय करणी करतोच करताना आमचे फोटो नाहीत, बुके देतानाच फोटो आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी खासदार सुनील तटकरे, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या भेटीनंतर उलटसुलट चर्चांना उधाण आले असताना रत्नागिरी दौऱ्यावर आलेले खासदार सुनील तटकरे यांनी या भेटीदरम्यान कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं स्पष्ट केलं आहे। आज दुपारीच मुंबईला पत्रकार परिषद घेऊनच मी इकडे आलो। माझी आणि प्रफुल्लबाईंची भेट ही तुमची स्वतंत्रपणाने भेट होती। जयंतराव पाटील यांची आणि आमची तिथे काही भेट झाली नाही आणि जयंतराव पाटील सुद्धा राज्याचे वरिष्ठ नेते आहेत, दीर्घकाळ मंत्री राहिले, 7 वेळा निवडून आलेले आहेत। त्यांच्या मतदारसंघातील त्यांच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या डिस्क्वालिफिकेशन बाबतीमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांची पूर्व वेळ मागितली होती म्हणून ते गेले होते। आम्हाला वेळ मिळाली असं कारण प्रफुल्लबाईंना काल रात्रीच पहाटे परदेशामध्ये जायचं होतं, पण तेवढा वेळ जो मुख्यमंत्र्यांना उपलब्ध होता त्या वेळेमध्ये आम्ही गेलो। आमची आणि जयंतरावांची भेट झाली नाही, कुठली आम्ही राजकीय चर्चा त्या ठिकाणी केलेली नाही।
मुख्यमंत्र्यांकडे माझ्या लोकसभा मतदारसंघातील काय प्रश्न आहेत जे दिल्लीला पाठवायचे आहेत, ते प्रस्ताव जर काही लगेच गेले तर आता दिल्लीचं माझं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे, त्याच्यात मला पाठपुरावा करता येईल, अशा अनेक बाबी त्या ठिकाणी होत्या. केंद्र सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने मंडणगड सारख्या छोट्या नगरपंचायतला प्राधान्य देत अमृत 2.0 योजनेतून 42 कोटींच्या नळपाणी योजनेला मंजुरी देण्यात आल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी खेड येथे दिली. गेले काही वर्ष मंडणगड शहरातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न अतिशय क्लिष्ट झाला होता आणि मंडणगडवासियांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सेवा करण्याची संधी दिल्यापासून तिथल्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अग्रक्रमाने सोडावा अशी आग्रही मागणी तिथल्या माझ्या सर्वच नगरसेवक, नगराध्यक्ष, उपाध्यक्षांनी सातत्याने केली होती. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा केली होती. केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियान जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत याचा प्रस्ताव आम्ही सतत पाठपुरावा करत त्या ठिकाणी पाठवला. अगदी तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याचे मुख्य अभियंत्यांच्याकडे संपर्क करणं, DPR बनवताना जलसंपदा विभागाचा हरकत दाखला मिळवणं, अशा अनेक बाबीवरती सतत या विभागाचा लोकसभा सदस्य या नात्याने माझ्या सर्व स्थानिक प्रशासनामध्ये काम करणाऱ्या नगरसेवकांच्या पाठपुरामुळे मी ते संपर्क करू शकलो आणि आज मला सांगायला आनंद वाटतो आहे की राज्य सरकारने केंद्र पुरस्कृत अमृत 2 अभियान अंतर्गत एकूण 41 कोटी 70 लाख रुपयाच्या कामाला प्रशासकीय मान्यता त्यांनी त्या ठिकाणी दिली. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राबाई पवार यांचे मी मनापासून आभार मानतो आणि भारत सरकारचे सुद्धा आभार मानत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभरातल्या, विशेष करून राज्यातल्या माझ्या लोकसभा मतदारसंघातील ज्या क वर्ग नगरपालिका आहेत किंवा नगरपंचायती आहेत त्या ठिकाणचा वाढती लोकसंख्या, येणारी पर्यटनाच्या आधारित फ्लोटिंग पॉप्युलेशन या दृष्टिकोनातून अमृत 2 योजनेअंतर्गत आमचा हा प्रस्ताव त्यांनी त्या ठिकाणी मान्य केला. त्याबद्दल मी भारत सरकारचे सुद्धा रायगड रत्नागिरी लोकसभा सदस्य म्हणून मनापासून त्या ठिकाणी आभार मानतो आहे. मला विश्वास आहे की पुढच्या मर्यादित कालावधीमध्ये याची जी प्रशासकीय बाबी पूर्ण करायच्या आहेत, निविदा मागवणं, निविदा स्वीकारणं आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात करणं ही बाब त्या ठिकाणी आम्ही नक्कीच करू. मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना विनंती करेन की या अत्यंत महत्त्वपूर्ण योजनेचा शुभारंभ करण्याच्या निमित्ताने त्यांनी आवर्जून मंडणगडला माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये यावं आणि पुढच्या वर्षभरामध्ये योजना जर का आम्हाला पूर्ण करता आली तर मंडणगड वासियांचं दीर्घकाळचं पिण्याच्या पाण्याचं फिल्टरशी जे काही स्वप्न होतं ते साकारलं जाईल. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा अजितदादा असताना पुढे सरकत होती. मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांनंतर कदाचित ते झालं असतं. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम मिळालाय, अशी प्रतिक्रिया रायगडचे खासदार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. खेड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 15 दिवसापूर्वी आदरणीय साहेब त्या पक्षाचं नेतृत्व करतायत. त्या पक्षाच्या कार्याध्यक्षा, संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे यांची एक पत्रकार परिषद झाली. प्रदेशचे त्यांचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की विलिनीकरणाचा मुद्दा संपलेला आहे, त्याच्यामुळे आज विलिनीकरणाचा कुठला प्रस्ताव नाही. एक बाब खरी आहे की स्वर्गीय दादा हयात असताना विलिनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात गेलेली होती. कदाचित ती दादांचं 28 जानेवारीला दुःखद निधन झालं. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर कदाचित विलिनीकरणाची प्रक्रिया भारतीय जनता पक्षाचं शिस्तबद्ध नेतृत्व, कारण शेवटी आम्ही NDAमध्ये आहोत, त्यामुळे त्यांची मान्यता हा एक भाग राहतोच, पण आदरणीय साहेबांची कदाचित मान्यता त्यावेळेला मिळून विलिनीकरण त्यावेळेला झालं असतं. आज तशी काही परिस्थिती किंवा तसा काही चर्चा पुढे उद्भवत नाही. आल्यानंतर पाहता येईल.
रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासासाठी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या विविध विकासात्मक पुढाकाराचे फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने स्वागत केले आहे। फेडरेशनचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही भूमिका मांडली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रीन स्टील, सी प्लेन, शिपयार्ड आणि सीएनजी यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात आणण्याच्या प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे। सुमारे 7,500 कोटी रुपयांची प्रस्तावित गुंतवणूक आकर्षित करण्यात आल्याने रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज नवीन 7,500 कोटी रुपयाच्या प्रकल्पाचं नियोजन उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी केलं। भारतीय शिपयार्ड, सेमीकंडक्टरचा कारखाना, ग्रीन स्टील आणि हरित ऊर्जा असे 4 प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात येऊ घातलेले आहेत। 7,500 कोटी रुपयाची ही गुंतवणूक रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाला एक वेगळी दिशा देईल। प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांच्या समवेत आज या उद्योजकांबरोबर मिटिंग होऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय नामदार उदय सामंत यांनी घेतला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि नव्या प्रकल्पाचं मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साकाळ येथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र जामगे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि जनजागृती शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराला शाळेतील विद्यार्थी, अंगणवाडीतील बालके, महिला बचत गट, युवक मंडळ आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। एकूण 218 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला। शिबिरात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आवश्यक औषधांचे वितरण करण्यात आले। तसेच डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, टायफॉइड, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या आजारांबाबत जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली। डॉक्टर आदित्य चिंदे, डॉक्टर दळीमकर आणि डॉक्टर नम्रता भुवड यांनी रुग्णांची तपासणी करून वैद्यकीय सल्ला दिला। यावेळी महावीर एजन्सीच्या सहकार्याने गरजू लाभार्थ्यांना प्रोटीन डबे तर विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रमाला लायन्स क्लबचे पदाधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, शिक्षक, महिला बचत गटाच्या सदस्यांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामीण भागात मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या या सामाजिक उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।